महाराष्ट्राच्या मातीत एक परंपरा आहे जी फक्त चालत नाही तर लाखो हृदयांना एकाच श्रद्धेच्या धाग्यात बांधते. ती म्हणजे पंढरपूरची वारी. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतात. हा प्रवास केवळ पावलांचा नसतो, तो असतो श्रद्धेचा, समर्पणाचा आणि निस्वार्थ भक्तीचा. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या हजारो दिंड्यांसह पुढे सरकत असतात. हातात भगवा ध्वज, मुखी ज्ञानोबा तुकाराम आणि हृदयात एकच नाव, विठ्ठल विठ्ठल. या वारीत श्रीमंत गरीब असा भेद नाही, जातपात नाही, वयाचं बंधन नाही. इथे प्रत्येक जण एक वारकरी आहे आणि प्रत्येक वारकरी म्हणजे विठ्ठलाचा भक्त. रस्त्यात सेवा करणारे हात, वारकऱ्यांना पाणी देणारी माणसं, भजन, कीर्तन, अभंग आणि टाळ मृदुंगाचा निनाद, हे सगळं मिळून वारीला एक केवळ यात्रा न ठेवता एक जिवंत संस्कृती बनवतं. पाऊस असो, ऊन असो, थकवा असो, वारकरी थांबत नाही, कारण त्यांना माहीत असतं प्रत्येक पाऊल त्याला त्याच्या विठुरायाजवळ घेऊन जात आहे. ही वारी आपल्याला शिकवते अहंकार सोडायला, प्रेमाने जगायला, सेवा करायला आणि सर्वांना समान मानायला. शेवटी लाखो वारकरी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर पोहोचतात तेव्हा डोळ्यात अश्रू असतात, पण मनात मात्र असतं अवर्णनीय समाधान, कारण त्यांचा विठ्ठल त्यांची वाट पाहत उभा असतो, कटीवर हात ठेवून, आजही आणि कायमच. जर या डॉक्युमेंटरीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा भक्तीचा संदेश प्रत्येक विठ्ठल भक्तापर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, कारण जितक्या जास्त घरांमध्ये विठ्ठल पोहोचेल तितकीच भक्ती आपली जिवंत राहील.